भक्त ऐसे जाना
उदास भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले अशा पाश निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू दुसरे चरण प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया 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 दुसरे चरणा संता
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. वैकुंठवासी निवृत्ती काका यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कालपासून या उत्सवाला प्रारंभ झालेला आहे. आज माझ्या वाट्याला दुसऱ्या दिवसाची सेवा आलेली आहे. इथं आल्यावर थोडक्यात महाराजांनी काकांच्या घराण्याचा मला थोडक्यात सगळा परिचय करून दिला आणि खऱ्या अर्थानं मला वाटलं की हे पुण्यस्मरण आहे. आता पुण्यस्मरण करणं ही समाजामध्ये एक प्रकारे आजच्या भाषेत फॅशनच झालेली आहे. ज्याची पुण्य तिथे आहे त्याचा पुण्याचा काठलाही संबंध नसतो. पुण्य या शब्दाची तिथं विटंबना असते. केवळ ज्याचा आणि जीवनामध्ये पुण्याचा कुठलाही कार्यकारण भावसंबंध नाही पण त्याचंही पुण्यस्मरण केलं जातं. समाजात एक नवीनच रीत सुरू झाली. ते बहुतेक जास्त प्रमाण कोरोनापासून वाढलं आणि कोरोनानंतरही कीर्तनकार बरेच तयार झाले. माणसं जास्त मेली ना, कीर्तनकार कमी पडायला लागले. पण ज्यांनी आपलं हयात संप्रदायाच्या सेवेकरता खर्ची घातली काका, केवळ त्यांच्यापुरतं हे परमार्थ नसून काकांच्या मातोश्री आईसाहेब विठाबाई, बरोबर आहे का, त्याही पणजी का पत्नी, पत्नी, मोठ्या सेवानिष्ठ जीवन जगणाऱ्या आणि त्यांच्या पश्चात काकांचे 3 चिरंजीव, आणखी परिवार 2 चिरंजीव, 3 चिरंजीव आणि 2 मुली, सगळा परिवार हा संप्रदायाची सेवा करणारा, जतन करणारा, त्यांचं हे पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरण कुणाचं आहे की ज्यांच्या स्मरणानं पुण्य प्राप्त होतं ते पुण्यस्मरण. विठाला काकांच्या या पुण्यस्मरणानिमित्त माझ्या वाट्याला आलेली दुसऱ्या दिवसाची सेवा आणि सेवेकरता जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील सगळ्यांच्या पाठाचा परिचयाचा असणारा अभंग. या अभंगातून तुकोबाराय भक्ताला जाणायची लक्षणं सांगतात. भक्त ऐसे जाणा. जाणा म्हणजे ओळखा, जाणा म्हणजे म्हणा. कुणाला भक्त म्हणा, कुणाला भक्त म्हणून जाणा, तर तुकोबाराय सांगतात जो देहावर उदास आहे, ज्याच्याजवळ आशेचा पाश नाही, ज्याच्या समग्र वृत्तीचा विषय एक परमात्मा झालेला आहे, त्याला जन आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही, अशा भक्ताचा पाठीराखा. स्वतः परमात्मा काही समयाला मागं राहून, काही समयाला पुढं राहून परमात्मा त्याचं रक्षण करतो आणि ज्याचा अवतार मृत्यू लोकामध्ये सत्कर्म करण्याकरता आहे. आणि सत्कर्म करत असताना ज्याला नरकाला जाण्याची वेळ आली काय किंवा नरकाला जाण्याची भीती घातली काय, जो आपलं सत्कर्म सोडत नाही त्याला तुम्ही भक्त म्हणा. विठाला भक्ताची अशी अंतरंग लक्षणं तुकोबाराय अभंगातून सांगतात. भक्त ओळखायला सांगतात. संप्रदायामध्ये संप्रदाय हा जाणून करावा लागतो. जाणणं शब्दाचा अर्थ ज्ञान. परमार्थ हा ज्ञानी लोकाचा आहे महाराज. दुर्दैवानं समाजामध्ये असं एक प्रघात पडला आहे की ज्याला काहीच कळत नाही त्यानं परमार्थ करावा. ज्याला काहीच कळत नाही त्यानं परमार्थ करावा. मी नेहमी सांगतो, ज्याला काहीच कळत नाही त्यानं संसार करावा आणि ज्याला चांगलं कळतं त्यानं परमार्थ करावा. परमार्थ हा ज्ञानी लोकाचा आहे. परमार्थात अज्ञान चालत नाही महाराज.
परमार्थात अज्ञानी चालत नाही. उपासकाला उपास्याचं ज्ञान हवंय, शिष्याला गुरुचं ज्ञान हवंय. ज्ञान नसताना परमार्थ करणं अधोगतीला जाण्याचं कारण आहे. म्हणून परमार्थात गुरुची सेवा करावी, पण कुणी करावी म्हणून कुणीही गुरु भजिजे नाही, जाणीतेनी गुरु भजिजे. जाणीतेनी म्हणून जाणीतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचनने सहजे शाखा पल्लव संतोषती. कुणीही गुरु भजू नये, हां कुणीही भजे खावेत, पण जाणीतेनी गुरु भजिजे. ज्ञान पाहिजे परमार्थात. तुकोबारा भक्ताला जाणायचं म्हणजे त्याचं ज्ञान करून देतात. परमार्थात भक्त ओळखता आला पाहिजे महाराज, भक्त ओळखता आला पाहिजे. ज्याला भक्त ओळखता आला नाही महाराज, त्याचा परमार्थ फलद्रूप झाला नाही. बोलतो मी, ऐका. नाही देव कळाला तर बिघडत नाही, देव नाही कळाला तर बिघडत नाही, पण संत जर कळले नाही तर सगळंच बिघडतं. विठाला विठाला संत कळाले नाही तर सगळं बिघडतं. नाही देव कळाला तर काही बिघडत नाही. संत कळले ना, ते संत बरोबर देव कळून देतात महाराज. ते संत बरोबर देव कळून देतात. आधी संत कळावे लागतात. त्या कळण्याकरता जाणण्याकरता तुकोबारा या अभंगातून लक्षणं सांगतात. भक्त ऐसे जाणा. व्यवहाराच्या दृष्टीनं तुम्ही आम्ही भक्त त्याला म्हणतो, भक्ती करतो तो भक्त. व्यवहारामध्ये भक्ती करतो तो भक्त. कोण भक्ती करत नाही, कोण भक्ती करत नाही. भगवंताची भाषा अशी आहे, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशीळ, झाले असे केवळ माझे ठाई. अर्जुना, जेवढे जेवढे मनुष्य मात्र आहे त्याचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे आहे. सगळेच भक्ती करतात म्हणून सगळेच भक्त नाही, सगळेच भक्ती करतात म्हणून सगळेच भक्त नाहीत. याच्याकरता परमात्म्याने त्याची विभागणी 4 भागात केली. चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृती नूर्जुन, आर्तो जिज्ञासुरर्थार्थी, ज्ञानीच भरतर्षभ. अर्थभक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त आणि ज्ञानी भक्त. तो पहिला अर्थ म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलीजे, तिचा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चौथा. 4 भक्त आहेत. 4ही जणही भक्तीच करतात, पण अर्थाची भक्ती वेगळी, जिज्ञासूची भक्ती वेगळी, अर्थार्थीची भक्ती वेगळी आणि ज्ञानियाची भक्ती वेगळी. अर्थ भक्ती करतो, पण केव्हा तो आरतू अर्थाचे निव्याजे. एखाद्यावर संकट आलं, मोठं संकट आलं, दुःख आलं, मनुष्य त्या दुःखातून संकटातून स्वबळानं निवृत्त होण्याचा प्रयत्न करतो. पण माणसाच्या लक्षात येतं की हे संकट, हा दुःखाचा भोग एका देवाशिवाय कुणी घालू शकणार नाही. हे ज्यावेळेस त्याला लक्षात येतं तेव्हा तो जो आर्ततेनं भसतो त्याला अर्थभक्त म्हणा. गजेंद्र हा अर्थभक्त आहे महाराज. गजेंद्राचं नकराचं युद्ध सुरू झालं. गजेंद्र हत्ती आहे, नक्र मगर आहे. हत्तीचा आकार, हत्तीचं बळ मगरापेक्षा कैक पटीनं जास्त आहे, पण जमिनीवर. नकराचं बळ पाण्यात आहे. बलवान असणारा हत्ती पण नकराच्या कार्यक्षेत्रात गेला पाण्यात. नकरानं पाय धरला, विषय मोठा आहे. युद्ध सुरू झालं. किती वर्ष? गजेंद्र तो पशु सहस्त्र वर्षे, जळा माझी नकरे पिढीलासी. 1000 वर्ष युद्ध सुरू होतं. किती? 1000 वर्ष. तो गजेंद्र राजा होता, त्याला अनेक राण्या, नातू, मोठा परिवार. सगळ्यांनी विचार केला, जाऊ द्या म्हणले, आता 1000 वर्ष झाले, पिकलं पान गळून पडणार आहे. सोडून गेला, सोडून गेले.
मग गजेंद्राच्या लक्षात आलं, मी ज्यांना माझं 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 म्हणत होतो ते सगळे सोडून गेले, माझं म्हणण्यासारखं कुणी जगात आहे का नाही. म्हणून त्याच सरोवरातील एक कमळाचं फूल आपल्या सोंडेत धरलं आणि मोठ्या आर्ततेनं देवाला हाक मारली. कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. 1000 वर्षानंतर गजेंद्राला देव आठवला. दुःखामध्ये आर्तभक्त म्हणावं, जिज्ञासू भक्त, जाणून घेण्याची इच्छा म्हणजे जिज्ञासा. देव स्वरूप जाणण्याकरता देवाची भक्ती करणारा जिज्ञासू, अर्थार्थी भक्त. जसा दुःखात देव आठवतो तसा आणखी एका कामाकरता देव आठवतो. काय? काहीतरी मिळवायचं असेल तर, संपत्ती, सत्ता, आरोग्य, मूलबाळ. लोक जे नवस करतात ते या वर्गातले, मिळवण्याकरता. माणसाला वाटतं आता देवाशिवाय आपल्याला कोणी देणार नाही. मग धन असेल, सत्ता असेल, आरोग्य असेल, मूलबाळ असेल, असा काही प्राप्तीच्या इच्छेनं भक्ती करणारा अर्थार्थी. आणि चौथा भक्त जो ज्ञानी आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, पहिले 3 भक्त माझे अपेक्षेनं भक्ती करतात, पण चौथा ज्ञानी भक्त मात्र मग चौथी याचे ठाई, अनेक काही करणे नाही. भक्त तो एक पाही ज्ञानिया जो. माऊलींनी भक्त जो म्हटलाय तो ज्ञानी भक्त म्हटलेला आहे. पहिले 3 भक्ती करतात पण अपेक्षेनं भक्ती करतात. मग ज्ञानी भक्त भक्ती करतो, त्याला देवाकडून काही मिळवायचंही नाही, संकटातही तो देव आठवत नाही. मग कशा करता भक्ती करतो? भक्ती कशा करता असते हो? भक्ती कशा करता असते? भक्ती ही देवा करता असते. देवा करता देवाची भक्ती करणारा ज्ञानी आहे. तुमची आमची भक्ती देवा करता नाही, आपली भक्ती आपल्या करता आहे. आपल्याला सुख मिळावं, आपलं दुःख जावं, याच्याकरता आपली भक्ती आहे. पण ज्ञानी भक्ताची भक्ती मात्र देवा करता देवाची भक्ती करणारा. देवाची या चाडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया. देवाच्या प्राप्तीच्या इच्छेनं देवाची भक्ती करणारा जो ज्ञानी आहे, त्या ज्ञानी भक्ताची अंतरंग लक्षणं तुकोबारा या अभंगातून सांगतात. भक्त म्हटलं की त्याला 2 लक्षणं, एक बाह्य आणि एक अंतरंग. आम्ही ज्याला भक्त म्हणतो तो बाह्य वर्णातून. काय भक्ताचा वर्ण? बाह्य. गळ्यामध्ये माळ आहे, कपाळाला गंध आहे, पांढरे शुभ्र कपडे,
पंढरीची वारी, आळंदीची वारी, खांद्यावर पताका आहे. लोक त्याला भक्त, वैष्णव, वारकरी म्हणतात. मग हा वारकऱ्याचा बाह्य पेहराव आहे. वारकऱ्याच्या बाह्य लक्षणातून त्याचं वारकरी पण सिद्ध होत नाही, त्याचं भक्त पण सिद्ध होत नाही. केवळ माळ घालणं, गंध लावणं, कपडे घालणं, पताका घेणं याच्यातून संतत्व ठरत नाही महाराज. भक्ताच्या गळ्यात माळ आहे, भक्ताच्या कपाळाला गंध आहे, भक्ताच्या खांद्यावर पताका आहे. पण ज्याच्या गळ्यात माळ आहे, ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या खांद्यावर पताका आहे, त्याला भक्त म्हणता येत नाही. मी काय बोलतो लक्षात येते ना तुमच्या? याचा अनुभव सोहळ्यात येतो आपल्याला. लोक वाऱ्याही करतात आणि चोऱ्याही करतात. हा ही वारकरी, तो ही वारकरी, माऊली माऊली माऊली, दोघाशी भेट पंढरपूरला. हां कुठं निघा? हां देहून आलो म्हटले. हे म्हणले आळंद देऊन आलं. कस काय झाला प्रवास? चांगला झाला. कुठं निघाले? चंद्रभागेच्या प्रवास स्नानाला. चला बरं, चला माऊली. दोघं मिळून निघाले. एक खरा वारकरी होता आणि दो खोटा होता. वारकऱ्याचा अवसान घेतलेला. दोघं म्हणले स्नान करतो. जो खरा म्हटला ना, खरा होता तो म्हटला, हे बघा इथं फार चोऱ्या होतात बरं का, हे माझं सामान तुमच्यापाशी ठेवा, मी स्नान करून येतो आणि मग तुम्ही स्नानाला जावा, माझ्या सामानाकडे लक्ष द्या. तो म्हटला चांगलं लक्ष देऊन आलोय. नाही का, चांगलं लक्ष देऊन आलोय. स्नानाला गेला, परत येऊन पाहतो तो ना वारकरी ना सामान. मग लक्षात येतं हा वारकरी नव्हता, वारकऱ्याचा बाह्यवेश घेतलेला होता. संतत्व बाह्यवेशाहून ओळखणं फार कठीण आहे. सध्या कालात तर लोकांना ही फॅशन वाटते. गंध, माळ, बस संत चिन्हे लेवोनी अंगी, जगे. संतांसारखा पेहराव करून जगात भूषणानं वावरणारे थोडेत का? पण पेहरावातून भक्तत्व संतत्व सिद्ध होत नाही. नवती ते संत माळा मुद्राची भूषणे, भस्म उधळणे नवती संत. भक्ताच्या बाह्यवर्णातून भक्त ओळखणं कठीण आहे, फार कठीण आहे महाराज. आपण सामान्य माणसं आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सरळ देवाला प्रश्न केला, देवा तुम्ही सांगा, संत ते कवर्ण, संत ते कवर्ण, हे जानशी खूण केशी राजा. देवा तुम्ही सांगा. गोडा भंगाय ज्ञानेश्वर महाराजांचा. लोक संसार तापातनं तापले की गुरुच्या, संताच्या, साधूच्या शोधात हिंडतात. लोक संसार तापातून तापतात बघा माणसं. काय म्हटले, पाऊस पडला तरी पंचायत, नाही पडला तरी पंचायत, पिकलं तरी पंचायत, नाही पिकलं तरी पंचायत. पैसे नव्हते तेव्हाही तिथंच होतो, आहे तेव्हाही तिथंच आहे. काय खरं आहे? सगळ्याचा त्याग करावा. कोणी महात्मा पाहावा, त्याच्याकडून अनुग्रह घ्यावा आणि आपला उद्धार करून घ्यावा, या नजरेतून निघतात. पण कुणाला संत म्हणतात?
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याला संत म्हणतात. कोणा? तापत्रय तापली गुरु तेगी वसती, भगवे देखोणी म्हणते तारा स्वामी, तवती नेनती उपदेशाची रीती, आन आन उपदेशिती, ठकले निश्चिंती तैसे झाले. गोड आहे. लोक तापले म्हणजे निघतात संताच्या शोधात. कोणाच्या? जटा वाढलेल्या आहेत, माळा घातलेल्या आहेत, सगळ्याचा त्याग करून वनात राहतो. लोक त्याच्याकडे उद्धारा करता जातात. आमचा उद्धार करा, आमचा. तोही तुमच्यासारखा तापूनच तिथं आलेला असतो. तोही तुमच्यासारखा तापूनच आलेला असतो, पण त्याच्याकडे उद्धाराला जातात. ठकले निश्चित फसगत आहे. अनेक दृष्टांत दिले. एक सांगतो कशी फसगत होती. बाह्यवर्ण सारखा अंतरंग वेगळा. कोणे एक प्राणी प्रवासे पिढीला, स्नेहाळू देखिला बिबुवातीने, तयाने स्नेह लाविला अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले. संत ते कवण, संत ते कवण. पूर्वीचा काळ चालत प्रवास. लोक मुक्कामाच्या गावी जायचं म्हटले की लांब मुक्काम असला की दिवस उगवायला चालत निघायचे. दिवसभर चालून दिवस मावळायला मुक्कामाला पोचला प्रवासी. दिवसभर चालण्याचे श्रम झाले. म्हटले आता हातपाय दुखायला लागले, काय करावं. काय आता सारखे काही मेडिकल नव्हते, गोळ्या नव्हत्या, औषध नाही. म्हटले पायाला हाताला थोडं जरा तेल लावावं आणि झोपावं. त्यानं लावलं, तेल घेतलं. स्नेहाळू देखिला बिबवातेने, तेल घेतलं आणि सगळ्या अंगाला लावलं आणि झोपला. जसा झोपला तसा सुजला सर्वांगी तैसे झाले. जसा झोपला तसा डबल झाला. सगळ्या अंगाला सूज आली. तेल लावलं झोपला, पण तेलाचा परिणाम सगळ्या अंगाला सूज लावली. का? तर तेल सामान्य नव्हतं, बिब्याचं होतं. स्नेहाळू देखिला बिबवा तिने, बिबवा दिसायला तेल सारखंच, पण तेलाचा अंतरंग वेगळा. परिणाम अंगाला सूज आली. भक्त अभक्त सारखेच, अंतरंग वेगळा. विठाला विठाला. भक्त ओळखणं कठीण आहे महाराज, कठीण आहे. कसं ओळखायचं? अरे आपण माणसं आहेत. मी पुन्हा बोलतो, रामायणामध्ये सीतेला रावण ओळखता आला नाही. प्रभू रामचंद्राची भार्या आहे. रावणाचा वेश कुणाचा होता? साधूचा होता. पंचवटीत सीतामय होत्या. भिक्षा मागण्याकरता आले. सीतेला वाटलं एवढ्या अरण्यात भिक्षा मागण्याकरता साधू आला. भिक्षा द्यायला गेली. काय झालं? रामायण झालं. आणि काय झालं? मोठा विषय आहे. समुद्र मंथनातून एक एक रत्न बाहेर आलं. अमृत आलं. देव म्हटले अमृत आमचं आहे. राक्षस म्हटले आमचं आहे म्हणजे आम्हीही प्रयत्न केलाय, आमचं नाही, दोघाचं आहे. म्हटले 50-50. ठीक आहे. देवानं मोहिनी रूप धारण केलं. एका बाजूला राक्षसाची पंगत आणि एका बाजूला देवाची पंगत. परमात्म्यानं मोहिनी रूपात तो अमृताचा कुंभ हातामध्ये घेतला. देवानं अशी लीला केली की फक्त देवालाच अमृत आणि राक्षसाला मदिरा. चालू झाली पंगत. देवाला आले की अमृत, राक्षसाला आले की मदिरा. राक्षसानं अमृत पिलं, पण ते अमृत नव्हतं. का होतं? मदिरा. राक्षस म्हणले चवळकीची आहे, पहिलीच आहे, काय फरक नाही. म्हटले अमृतामध्ये चवळकीचे, काय करावं. त्यात राहू राक्षस. त्याच्या लक्षात आलं देवानं छळ केलाय, देवानं छळ केलाय. आम्हाला मदिरा राक्षस, देवाला अमृत. त्यानं देवाचा वेश घेतला, देवाच्या पंक्तीत गेला. कुठल्याही देवाला राहू ओळखता आला नाही वेशातून. उलट बाकीचे देव म्हटले लांबचा दिसतोय देव,
आपल्याकडे पदल आमची वारकरी वय परगावच्या आधी बसू द्या. हां, परगावचे जवळ घ्या, आपल्या गावचे थोडे लांब, बाकी देव लांबचे देव दिसते. या 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 देवा या, बसा. कुठल्याही राक्षसाला देवाला राहू ओळखता येत नाही. आला नाही भगवंतानं. मोहिनीनं हातात दिलं अमृत, मुखात घातलं, पण परमात्म्यानं घशाच्या खाली जाण्याच्या आधी शिरच्छेद केला. सीतेला रावण ओळखता आला नाही, देवांना राहू ओळखता आला नाही. सामान्य माणसं आहेत महाराज आपण, सामान्य. बाह्य वर्णातून संत ओळखणं कठीण आहे. कसं ओळखायचं? कावळाही काळा असतो आणि कोकिळाही काळा असते. काक काका हा पीक काका हा कोभेदो पीक काकयो. पण ज्या वेळेस वसंत ऋतू येतो, वसंत समये प्राप्ते, काक काका हा पीक काका हा. राजहंसही पांढरा आणि बगळाही पांढरा. अंतरंग फरक आहे. भक्त अभक्त दोन्ही दिसायला बाह्य वेशातून सारखेच, ओळखायचे कसे? तुकोबारायला विचारलं महाराज. भक्तही सारखा बाह्य वर्णातून आणि अभक्तही सारखा, याची ओळख कशी करायची? याचा निवाडा कसा करायचा? तुकोबाराय हसले. अरे बापा हो, याच्याकरता तर आमचा अवतार आहे. आम्ही आमचं मूळ स्थान सोडून मृत्यू लोकात जे अवतीर्ण झालो ते निवडण्याकरता. काय खरं आहे, काय खोटं आहे, काय सुख आहे, काय दुःख आहे, काय शाश्वत आहे, काय अशाश्वत आहे, या सगळ्याचा निवाडा करण्याकरता तर आम्ही आलो. उजळावया आलो वाटा, खरा आणि काय खोटं याच्याकरता आम्ही निवडण्याकरता आलो. संतांचा अवतार याच्याकरता. निवडलं आम्हाला, निवडावं लागतं. तुम्ही शेती करता का नाही? शेतीतलं गवत निवडून बाजूला काढावं लागल तर शेती आहे ना. नाहीतर मग महाराज गुडघाभर पीक आणि कमरे एवढं गवत, प्रगतशील बागायतदार जमल का? हे निवडावे तण, शेती करावी राखण. दळण चांगलं करायचं असेल तर दळणातले खडे निवडावेत का धान्य निवडावं? धान्यातले खडे निवडावे खडे, तरी दळणा ओझ घडे. भक्त अभक्त सारखा तुकोबाराय म्हणतात निवडण्याकरता आलो. काय खरं आणि काय खोटं? कोण ओळखू शकतो काय खरं आणि काय खोटं आहे महाराज? कोण ओळखू शकतो? ज्याला खऱ्याची खोट्याची परीक्षा आहे. भक्त अभक्त कोण ओळखू शकतो? जो स्वतः भक्त आहे त्यालाच कळतो हा खरा आहे का खोटा आहे. भक्ताचा महिमा भक्तची, लक्ष द्या, थोडा चकार लावलाय. भक्ताचा महिमा भक्त नाही, भक्तची. दुसरा चालत नाही. दुसरा म्हणजे 1400 वर्ष जगणारा योगी चांगदेव आला तरी चालत नाही, आणि दशग्रंथी ब्राह्मण रामेश्वर शास्त्री आले तरी चालत नाही. भक्तच लागतो. विठाला विठाला
समान अधिकाराची माणसं असेल तरच एकमेकाचा अधिकार कळेल ना. शेतकऱ्याचं शेतकऱ्याला कळतं, डॉक्टरचं डॉक्टरला कळतं, वकिलाचं वकिलाला कळतं. तुम्ही शेतकऱ्याचं डॉक्टरला विचारायला जाव तर काय कळेल त्याला, आणि डॉक्टराला शेतकऱ्याचं विचाराल तर काय कळेल. डॉक्टरला डॉक्टरचं, वकिलाचं वकिलाला, वाजवणाऱ्याचं वाजवणाऱ्याला, म्हणणाऱ्याचं म्हणणाऱ्याला. रागात म्हणतो का रागानं म्हणतो, त्यात फरक आहे का नाही. दोघात फरक आहे का नाही. याच्यात राग आणि राग दोन्हीत फरक आहे. कशात म्हणतो हे ज्याच्यात त्याला कळतं. तसं महाराज लोकाचं महाराज लोकाला. तसं भक्त कळण्याकरता भक्तच लागतो. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. तुकोबाराय म्हणतात परीक्षा कळते मला परीक्षा. तुका म्हणे माझा कळते चाचणी. मला चाचणी कळते बर का. हा भक्त आहे का भक्तपणाच्या गप्पा मार. चाचणी शब्दाचा अर्थ परीक्षा. चाचणी शब्दाचा अर्थ परीक्षा. लाडू करायचे म्हटले की ज्या सुगरणीला चाचणी कळते तिचेच लाडू. सासूबाई म्हटले लाडू करा. कशाचे म्हणले, रव्याचे बेसनाचे. सगळं करते सासूबाई, पण तुम्ही चाचणीचं तेवढं बघा. सून काय म्हणते, तुम्ही तेवढं चाचणीचं बघा. चाचणी बिघडली की मग लाडू दातानं फुटत नाही. त्याला दुसरं काहीतरी सहाय्यता घ्यावं लागते, खलबत्ता म्हणा, दुसऱ्या साध्या दातानं लाडू फुटत नाही. चाचणी बिघडली तर परीक्षा आहे. संत का असंत, भक्त का अभक्त, याची परीक्षा काय आहे महाराज. कोणती गोष्ट कसोटीवर कळते. कोणती गोष्ट. गोड दृष्टांत दिला हे तुकोबाराने. हिरा चमकणारा आहे, पण मला सांगा सगळे चमकणारे मणी हिरे नाहीत ना. सगळे चमकणारे मणी हिरे नाहीत. हिऱ्याची परीक्षा. हिरा ठेविता ऐरणी, बस घनानही न फुटणारा हिरा तो हिरा. काय झालं, गाराचा पाऊस पडला. चांगल्या लिंबा एवढ्या गारा पडल्या. मग आता गाराचा पाऊस काही फार नसतो. 15 मिनिटं अर्धा तास मोठ्या गारा पडल्या. लगेच लखलखीत सूर्याचा प्रकाश. ती सूर्याची किरण त्या गारावर पडली आणि गारा चमकायला लागल्या. लोक म्हटले आभाळातून हिरे पडले. माणसाचं काय महाराज काही सांगतील. हिऱ्याचा पाऊस पडला, हिऱ्याचा पाऊस पडला. मग काय मिळेल त्याच्यात हिरे गोळा करायला लागले. हिरे नाही कळलं, जाऊ दे. गोळा करायला लागले, सगळे गोळा केले. महाराज नुसत्या गारा हिऱ्यासारख्या चमकतात. कुठपर्यंत चमकतील. हिऱ्या ऐशा गारा
दिसती दुरोण तुका म्हणे घन न भेटे तो. जोपर्यंत घनाची भेट होत नाही तोपर्यंत. तसं अभक्त पण भक्तासारखा पेहराव करून जगात वावरतोय. कुठपर्यंत तुकोबाराय म्हणतात, जोवरी तोवरी संतपणाची या गोष्टी, जव नाही भेटे तुकया सवे. किंवा जोवरी तोवरी माळा मुद्राची भूषणे, जव तुकयाचे दर्शन झाले नाही. महाराज म्हणतात, जोपर्यंत माझी भेट होत नाही तोपर्यंत भक्त म्हणवत असेल, पण एकदा माझी भेट झाली की मग तो भक्त आहे का अभक्त आहे याची परीक्षा मला कळते. कुणाला म्हणावं महाराज भक्त? तुकोबाराय म्हणतात, तुम्ही त्याला भक्त म्हणा. जाणा कोणाला? जो देहाच्या ठिकाणी उदास आहे. हे संतत्वाची पहिली पायरी आहे. कैसे जाना जे देही उदास, 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 जो देहावर उदास आहे तो भक्त. ही संतत्वाची पहिली पायरी आहे. देहाच्या ठिकाणी उदास भक्त आहे. जर देहाच्या ठिकाणी उदास नसेल तर मग तुम्ही आणि त्याच्यामध्ये भेदच नाही. तुका म्हणे नाही निरसला देह, तववरी हे अवघे संसारिक. मग त्यानं रानात राहू द्या, वनात राहू द्या, नाही तर कुठं डोंगरावर राहू द्या. देहाच्या ठिकाणी जर उदास नसेल तर तो संसारिकच म्हणतात तुकोबाराय. उदास आहे, उदास. उदास आहे भक्त. उदास म्हणजे काय? ज्याला या मानवी देहाचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे. देहाच्या ठिकाणी उदास असणं याचा अर्थ देहाचं प्रयोजन ज्याला माहीत आहे. कारण देहाचं वर्णन करताना असं आपल्याला सापडतं, देह चांगलाही सांगतात आणि देह वाईटही सांगतात. संत तोच
जो चांगला म्हणून देहाचा कधी भोग घेत नाही आणि जो वाईट म्हणून देहाचा कधी त्याग करत नाही, मग काय असतो देहाच्या बाबतीत? उदास असतो. देहाच्या बाबतीत विचार करा, देह कसा सांगितलेला आहे? नाशिवंत आहे. भगवान सुद्धा अर्जुनाला तेच सांगतात, अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरण अनासीनो प्रमेयस्य तस्मात युद्धस्व भारत आणि शरीर जात अघवे. हे नाशिवंत स्वभावे म्हणून तुवा झुंजावे. पंडुकुमारा, शरीराची जात ही नाश पावणारी आहे, नाश जाणार आहे. नाशिवंत देह नाशेल हा जाणार, किंवा नाशिवंत देह जाणार. सकळ देह जाणार आहे, तो राहणार आहे का? आपल्याला वाटतं तो जाऊ नये, आपल्याला वाटतो तो जाऊच नाही, पण तो आज ना उद्या, उद्या ना परवा, परवा ना तेरवा देह जाणार आहे महाराज. देह बरं जाणार आहे. जाणारा असला तरी तो चांगला आहे का? त्याला दुःखाचं कोठार म्हटलंय, त्याला रोगाचं भांडार म्हटलंय, ज्याला सगळ्या विटाळाचं आळं म्हटलेलं आहे. शरीर विटाळाचे आळे. ऐका, जगातले सगळे विटाळ कुठं साठवलेले आहेत? तर या देहात सगळे विटाळ आहेत. म्हणून देह उत्पन्न होतो तेव्हाही विटाळ असतो, आणि देहाचा नाश झाला तरी विटाळ पाळल्या जातो. घरात कुणी जन्मलं तर मंगल कार्य करता येत नाही, आणि घरात कुणी वारलं तरी मंगल कार्य करता येत नाही. का? विटाळ. शरीराला विटाळ, नुसता विटाळ नाही, जगातले सगळे दुःख शरीराला. शरीर दुःखाचे कोटा, एक दुःख नाही महाराज या शरीरात. शरीर रोगाचे भांडार. एक रोग आहे का याला? एक रोग आहे का? सगळे रोग ज्याच्यात आहेत, सगळे विटाळ ज्याच्यात आहेत, सगळे दुःख ज्याच्यात आहेत, असं हे मानवी शरीर आहे महाराज. देहाला आपलं म्हणण्यासारखं काहीच नाही. आपलं माणसं आपलं आपलं शरीर म्हणतात. आपलं आपलं का ते? का आपलं नाही? 2-3 भाग सांगतो मी याला. आपलं मला सांगा, शरीर आपलं म्हटलं तर शरीरानं आपलं सगळं ऐकायला पाहिजे का नाही? देह जर आपण माझा म्हणत असेल तर त्या देहानं सगळं आपलं ऐकलं पाहिजे का नाही? ऐकलं पाहिजे का नाही? काय ऐकतं आपलं शरीर सांगा? काही ऐकत नाही महाराज. त्याला माहित आहे आपण कीर्तनात बसलोय, शिंक देऊ नये, जांभळे देऊ नये, पण जांभळे आली की जांभळे द्यावीच लागते, शिंक लागली की शिंक द्यावीच लागते. कीर्तनात पाणी पिऊ नये, माहित आहे का नाही? शरीराला पिल्याशिवाय राहत नाही, जास्तच तहान लागते कीर्तनात. सांगणाऱ्याला तर जास्तच लागते. पाणी पिऊ नये. हां, शरीराला माहित आहे का नाही? मला सांगा, पांढरे झालेले केस काळे करतात. पांढरे झालेले केस काळे केले, शरीराला माहित आहे ना मालकानं काळे केले केस. उगवताना कसले उगवतं? कसलं उगवतं? का बरं? त्याला कळू नाही? मालकाने केस काळे केले तर आपण उगवताना काळच उगवावं नाही ना महाराज. ते पांढरं नुसतं एकटं नाही, बहुतालचे 4 घेऊ. काहीही देह ऐकत नाही. ज्याला माझं म्हणायसारखं काय, याला काय माझं म्हणण्यासारखं, तो खूप बरं आहे म्हणतात. अरे देहा केवी रिझे, देह काळाचे भातुके. अरे का देहाची आसक्ती धरता? हे काळाचा खाऊ आहे, खाऊ. ऐका, परमात्म्यानं काळाची समजूत काढण्याकरता त्याला देहरूपी खाऊ दिला आहे. विठाला काय याला घेऊनच जाणार आहे महाराज, घेऊनच जाणार आहे. खाऊ खाऊ कशा करता असतो? खाऊ समजूत काढण्याकरता. लहान मुलाची समजूत असते, बाळा शांत बस बरं का, बस शांत, तुला खाऊ देतो. पूर्वीचा काळ असा असायचा की लहान बाळाला आठवड्यातून बाजाराच्या दिवशीच खाऊ मिळतो. आठवड्यातून बाजारा दिवशी खाऊ. आता आहे का पोरांना तसा? आता रोज खाऊ नाही तर आई बापाला खाऊ. पोरच तसले आता. हां, ते वाट बघायचं कशाचं? बाजाराच्या दिवसाची.
दिवस उगवला की वडील बाजाराला. कुठे निघाले बाबा? बाजाराला. लक्षात आहे ना आपलं? होय, आणतो खाऊ ना, आणतो. सकाळच्या गाडी त्याला वाटतं 10-11 वाजता येते. आले का बाबा? नाही आले. 11च्या नाही, 12च्या जेव्हा 12च्या नाही आले, 3च्या नाही, 4च्या नाही. मुक्कामी गाडीनं नक्की येतील. एरवी 8लाच झोपणार. घरी वडील आले की हातातली पिशवी घेतली की पहिलं कुठं आहे खाऊ? तसा काळ याची वाट पाहतो. कधी आहे? घडी घडी काळ वाट. वाट. आणि एकदा त्याची वेळ आली की संपलं. देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. काळाला काळ देहाला घेऊन जातो. किती वेळात? हे काळा नळाचे कुंडी घातली लोणियाची उंडी. माशी पंख भाकडी तवे सरे. अग्निकुंडात लोण्याचा गोळा टाकला. संपायला किती वेळ आहे? अहो टाकेपर्यंत संपला. कमी वाटलं माऊलींना? हे कमी वाटलं म्हणून माशी पंख भाकडी तव हे सरे. माशीला पंख फडकवायला किती वेळ लागतो? तेवढ्या क्षणात काळ देहाला घेऊन जाणार. देहाला आपलं म्हणण्यासारखं नाही, आपलं नाही. भक्त उदास आहे, जाणीव आहे त्याला. ज्या शरीराला आपलं म्हणायचं तो आपला नाहीच. गोड वर्णन आहे महाराज, बहुतेक 9व्या अध्याय. भक्त देहावर कसा उदास आहे? आता जयाचे जैसे लेणे अंगावरी आहाच वणे. तैसे देह धारणे उदास तयाचे. अर्जुना, भक्त देहाच्या ठिकाणी उदास कसा आहेत? उसने मागून आणलेले दागिने एखाद्यानं परिधान केले तरी घालणारा जसा त्या दागिन्याविषयी उदास आहे तसा भक्त देहावर उदास आहे. नाटकामध्ये राजा असतो. राजाला भरजरी वस्त्र, दागदागिने, सोन्याचा टोप, सेवक. पण तो त्या कपड्यालाही कधी भुलत नाही, त्या दागिन्यालाही नाही, त्या टोपाला नाही, सेवकालाही नाही. त्याला माहित आहे जोपर्यंत नाटक आहे तोपर्यंत हे नाटक. एकदा नाटक संपलं की ना कपडे आपले, ना दागिने आपले, ना नोकर चाकर आपले. मग आपलं काय? आपली हाजरी. राजा नाटक संपलं की मालकाला म्हणतो माझी हजेरी द्या. वारे हजेरीचा राजा राजानं हजेरीवर. कारण त्याला माहित आहे हे आपलं नाही. जोपर्यंत आहे भक्त उदास त्या न्यायाने शरीर. त्याला माहित आहे हे शरीर आहे हे आपलंच नाही, ते उसनं आहे, कुणाकडून आणलंय? पिंडात व पाचाचा आणिला
पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ. 5 महाभूत आहेत महाराज, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. गंमत आहे बघा, मी नेहमी सांगतो, ही 5 महाभूत एकत्र येऊन, साधी भूत नाहीत ही, काय आहेत? 5 महाभूताचं हे एक महाभूत. साधं आहे काय? हे साधं आहे, पण हे उसनं आणलेलं आहे. हे ज्याच्या त्याला आज ना उद्या, उद्या ना परवा द्यावं लागेल. देह अपवित्र आहे, देह नाशवान आहे, दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार आहे, काळाचं खव आहे. तो उसना आणलेला एक भाग झाला. देहाचं असं जसं वर्णन केलंय तेच संत या देहाच्या बाबतीत, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे गोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म शरीर. महाराज उत्तम चांगलं, नुसतं नाही, चांगलंही नाही उत्तमही नाही, उत्तम चांगलं. मानव देह महाराज 4 खाणीमध्ये 84 लाख प्रकारचे शरीर आहेत, बाकीचे शरीर आहेत, आणि हे नर शरीर आहे. याला नर देह म्हटलेलं आहे. बाकीचे नुसतेच देह, आणि हा नर देह. नर शब्दाचा अर्थ पुरुषार्थवाचक. नर म्हणजे पुरुषार्थवाचक. नर हा शब्द पुरुषार्थवाचक आहे. ज्या शरीरामध्ये पुरुषार्थ साधता येतो तो नर देह. बाकीचे नुसते देह आणि हा नर देह, याच्यात आयुष्याच्या साधन बाकी देह आणि हा नर देह याच्यात
आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे देहरूपी साधनानं परमात्मा रूपी साध्य साधता येतं. हेही नवल नाही. मानव देहात देव मिळवता येतो याच्यात काही कौतुक नाही महाराज. पण मानव देहात देव नाही. एखाद्यानं प्रतिज्ञा केली देहात येऊन मी देव होईल, शक्य आहे. नरदेह निधान लागली हती उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. असं सामर्थ्य या देहाचं आहे महाराज. हा सामर्थ्यवान देह आहे. पुरुषार्थक साधता येतो. तो कुणालाही नाही. तो कुणालाही नाही. तो दुर्लभ आहे. दुर्लभ वाटतं आपल्याला जन्माला यावं. माणसाची देहाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे. लोकाला वाटतं की तुम्ही शेती करता. सोयाबीन पेरलं की सोयाबीन येतंय. ऊस लावला की ऊस येतोय. गहू पेरला की गहू, ज्वारी पेरली की ज्वारी. लोकाला वाटतं माणूस मेला की पुन्हा माणूस. जसं सोयाबीन पेरल्यावर सोयाबीन येतं तसं माणूस मेल्यावर माणूस नाही. दुर्लभ आहे. मागुता हाच जन्म पावस. मोठा विषय महाराज. मानव देह अत्यंत दुर्लभ आहे. ज्या 3 गोष्टी आचार्य दुर्लभतेच्या सांगतात त्यात पहिलं मनुष्यत्व. मग पुढं बाकीचं जाऊ द्या. दुर्लभम त्रयमेव देवानुग्रहेतुकम. मनुष्यत्व दुर्लभ आहे. कुणालाही नाही. मानव देह कुणालाही नाही. कुणाला नाही म्हणजे अरे देवालाही नाही. उग वेडेत काय ते तुमच्या आमच्याकडे बघून. भाग्यवान आहेत माणसं यांना देह मिळाला, आम्हाला नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिताती. या देहाची इच्छा करावी असा देह दुर्लभ आहे. नुसता दुर्लभ नाही, सफल आहे. पुरुषार्थ या देहात साधता येतो. अशी देहाची दुसरी बाजू. काय काय झालं देहाच्या बाबतीत. देह नाशिवंत आहे. दुःखाचं कोठार, रोगाचं भांडार, अपवित्र आहे. उसना मागून आणलेला आहे. काळाचं खाऊ एक भाग. देह चांगला आहे. देह उत्तम आहे. तो दुर्लभ आहे. हे काही बसून कीर्तन करायला प्रमाण केलं नाही बरं का तुकोबार आहे. अरे परमार्थाचा आनंद लुटायचा असेल तर काय चांगलं लागतं. आधी शरीर चांगलं लागतं. उगच म्हणत नाही देवा नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. तो का म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. शरीर चांगलं आहे तर परमार्थ आहे. उदास शब्दाचा अर्थ काय. उदास शब्दाचा अर्थ भोगायचाही नाही आणि उदास शब्दाचा अर्थ त्यागायचाही नाही. जसा न्यायाधीश आहे महाराज. ऐका, न्याय देत असताना दोन्ही बाजू ऐकून घेतो. एक फिर्यादी पक्ष आणि दुसरा कुठला वादी आणि फिर्यादी. 2 बाजू दोघाचा ऐकून घेतो आणि उदासपणे निर्णय देत असतो. उदासपणे याचंही नाही ऐकत आणि त्याचंही नाही. संत देहावर उदास आहेत. देह चांगला आहे, देह वाईट आहे. चांगला आहे म्हणून भोगत नाहीत, वाईट आहे म्हणून त्यागत नाही. उदास आहेत म्हणजे काय आहेत याचं उत्तर भागवतात आहे. नाथ महाराज म्हणतात भक्त उदास आहे म्हणजे काय याचं चिंतन नाथ महाराज म्हणतात. देहायसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे. देहा ऐसे गोमटे पाहता न भेटे त्रैलोकी. ऐका, देहासारखं वाईट पृथ्वीवर काही नाही आणि देहासारखं चांगलं त्रैलोक्यात काही नाही. शरीर चांगलं आहे म्हणून काही जणांची चांगला देह आहे म्हणून याच्याकडं बघण्याची दृष्टी भोगाची आहे. भोगाची आहे. देह वाईट म्हणून त्यागायचा नाही. ओखटे म्हणून त्यागावे तै मोक्ष सुखासी नागवावे. का गोमटे म्हणून भोगावे तै अवश्य जावे नरकासी. काय गंमत आहे बघा शरीराची. देह वाईट म्हणून जर त्यागला तर मोक्ष नाही आणि देह चांगला म्हणून जर भोगला तर अवश्य जावे नरकासी. लोकाची दृष्टी भोगाची. त्यांच्याकडे लोक माणसं सहजच म्हणतात अरे भाग्यवान आहेत आपण, आपला नंबर कोरोनात लागला नाही. मग करा मजा. चांगलं खावा, चांगले कपडे घाला आणि काही कष्ट न करता भरपूर पैसा जवळ असा. ल्यावे
खावे बरे असावे महत्वाचा शब्द आहे सदैव. कधी कधी नाही, रोज चांगलं खावं, रोज चांगले कपडे, रोज भरपूर, सदैव असा भोगाच्या दृष्टीनं देहाकडं पाहणारा अवश्य जावे नरकासी. काय गंमत आहे महाराज. मग काय करावं देहाच्या बाबतीत तुकोबाराय सांगतात. तरी ते त्यागावे ना भोगावे. नाथ महाराज म्हणतात तरी ते त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे, आत्मसाधनी लावावे, निज स्वभावे हिता लागे. नाथ महाराज म्हणतात अरे देहाचा भोगही घ्यायचा नाही, देहाचा त्यागही करायचा नाही. हा देह ज्या कामाकरता ज्या कार्याकरता मिळालाय तो कार्यभाग या देहानं साधायचा असतो. आणि असा कार्यभाग संत या शरीरानं साधतात, म्हणजेच ते उदास असतात. विठाला घ्यायचा नाही आणि त्याग घी करायचं नाही. देह ज्या परमात्म प्राप्ती करता मिळालाय त्या परमात्म प्राप्ती करता देह लावणं म्हणजे उदास. तुकोबाराय म्हणतात देहात आम्ही आलोय देव मिळवण्याकरता आलेले. मग जशी जशी वेळ पडेल तसं तसं जीवनामध्ये आम्हाला घडेल. देव जसं नाथ महाराज सांगतात तसंच माऊलीही सांगतात. भगवान म्हणतात अर्जुना देहाच्या बंधनात पडू नको, देहाचे बांधोडी न पडिजे, सुख दुःखाचे सागरी न बुडीजे, सुखे सुखरूप धाडीजे माझी याची अंगा. अर्जुना देहाच्या बंधनात पडू नको, सुख आणि दुःख दुःखात बुडू नको आणि सुखात पोहू नको. मग हा देह माझ्या प्राप्ती करता लाव उदास. नाथ महाराजांच्या ज्या 3 ओव्या आहेत त्याचा अनुवाद तुकोबारांनी एका प्रमाणात केला. एका शरीर दुःख ने न द्यावे सुख न करी त्याग, शरीर ओखटे ना चांग, तुका म्हणे वेग करी हरी भजने. शरीर दुःख नेदावा भोग, शरीराला दुःखही देऊ नये, शरीराला भोगही देऊ नये. न द्यावे सुख न करी त्याग, त्याला सुखही देऊ नये, त्याला त्यागही करू नये. शरीर ओखटे ना चांग, शरीर चांगलंही नाही आणि शरीर वाईटही नाही. करावं काय? तुका म्हणे वेग करी हरी भजनी. या हा देह परमात्म प्राप्ती करता लावणं. संत देहात येऊन देव प्राप्ती करता देह लावतात, म्हणजेच ते उदास असतात. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. महाराज म्हणतात आता आम्ही देहाच्या बाबतीत झालो उदासीन देही, एका वेन चाड नाही. एका देवाशिवाय आमच्याकडं आता कोणतीही इच्छा राहिली नाही. मग जो देहाच्या ठिकाणी उदास आहे, परिणामता गेले आशा पाश निवारुणी, तो आशा पाश मुक्त आहे. भक्ताकडं आशा नाही. पाशाचं काम बांधणं असतं, पाशाचं काम बांधणं. परमार्थाला काही प्रतिबंधक पाश आहेत, ते पाश काढावेत आणि मग परमार्थात यावं. तुकोबारांनी हे काम देवाकडे लावले. देवा आम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल तर हे काढा आधी,
आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. आस म्हणजे आशा, भय चिंता लज्जा काम आणि क्रोध हे यात क्रमांक साधताना तुकोबाराने पहिला क्रमांक आशेला दिला. भक्त म्हटला की आशा नको, निरपेक्ष. 12वा अध्याय बघा. अर्जुना अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो हतव्यतः जयाची एठाई पांडवा अपेक्षे नाही रिघावा सुखाची ये चढावा जयाची असणे. भक्त म्हटला की त्याला आशा नाही, निरपेक्षता हे भक्ताचं नाक सांगतात नाथ महाराज रामायणामध्ये. भक्त आहे पण आशा असेल, नाकच नाही, काय उपयोग आहे? तो किती पंडित ज्ञानी अधिकारी शास्त्रीय संबंध त्याच्याशी नाही, त्याच्याकडे आशा आहे का नाही? जर आशा असेल, जशी मुलगी सगळं चांगलं आहे, पुरीचं कुल चांगलं आहे, शिक्षण चांगलं आहे, वर्ण चांगला आहे, गुण चांगले आहेत, पण नाकच नाही, बाकी सौंदर्य लयाला जातं. तसं भक्ताकडं सगळं आहे पण जर आशा आहे तर त्याचे इतर दैवी गुण लयाला जातात. निरपेक्षता पाहिजे, भक्त निरपेक्ष. मोठा विषय आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही बंधनाचा तोडू फासा देवू आशा टाकून. देवाला सुटली नाही तर ही आशा. नंतर महाराज म्हणतात देवा तू आमच्यापेक्षा बलवान आहे इतर बाबतीत, पण आशेच्या बाबतीत आम्ही तुझ्यापेक्षा. तू का म्हणे आम्ही देवाहुनी बळी झालो हे निराळी ठेवून आशा गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठोबा. गेले अशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. भक्त हा देहाच्या ठिकाणी उदास आहे, आशा मुक्त आहे. मग अशा भक्ताच्या समग्र वृत्तीचा विषय एक परमात्मा, विषय तो त्यांचा झाला नारायण. एक विषय होणं फार कठीण आहे महाराज. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध पंचविषय आहे. इंद्रियांना विषय हा लागतोच. इंद्रिय विषयाविना राहतील कसे हो? जया विषया वाचोने काही आणि का सर्वठा रम्य नाही हा स्वभावच पाही इंद्रियाचा. लक्षात घ्या, विषय भोगणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. इंद्रिय विषयाविना राहू शकत नाही. संतांनी काय केलं महाराज? संतांनी विषयाचं अधिष्ठान परमात्मा केल्यामुळं समग्र वृत्तीचा विषय एकच. बोलावा विठ्ठल, पहावे विठ्ठल, करावा विठ्ठल. डोळ्याचा विषय देव, कानाचा विषय देव, वाणीचा विषय देव, चित्ताचा विषय देव, पायाचा एकच विषय. जयाचे वाचे पुढे आलाप दृष्टी भोजे माझेचे रूप जयाचा मन संकल्प माझाची वाहे. घेई घेई माझे वाचे, बस सगळा अभंग बघून घ्या. सगळे इंद्रिय आपली महाराजांनी देवाकडे लावली. एक परमात्मा विषय झाल्यामुळे नावडे जन, नावडे धन, नावडे माता पिता. का आवडत नाही? तर हे तिन्ही परमात्म्याच्या आड येणार आहे. नावडे जन. जन जन कसा आहे? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही. ज्याला परमार्थ करायचा आहे ना तेजोनिया जन भक्ती करा. जन धन, धन तसंच आहे. परमार्थामध्ये भक्ताची धनाची कल्पना ठरलेली आहे.
त्यांचं एकच धन आहे. तुका म्हणे धन ज्याचे निज नारायण. परमात्मरूपी त्यांचं धन असल्यामुळं लौकिक धन नावडे आणि माता पिता नावडे. कोणते नावडे? ज्या माता पित्यामुळं परमार्थाला बाधा येत असेल असे माता पिता नावडे. कोणते नावडे? येती तुझ्या भजना आड दाविती प्रपंचाचे कोड. कनिष्ठ रुची ठेवूनी गोड देखत काळ नडतस. परमात्म प्राप्तीच्या परमार्थाच्या आड येणारे माता पिता नावडे. आमचे कुळी नव्हते ऐसे आणि ह्याची पिसे असं कोणच नव्हतं महाराज आमच्यात. का काय पोरा लागली चट धरी देवळाची वाट. उठलं की सुटलं पोरग देवळातच निघाले. नव्हते तया वचने दुष्टांच्या. काय याच्या आधी प्रल्हादे बंधू प्रल्हादे जनक बिभीषण बंधू राजमाता निंदू भरते केले. प्रल्हादानं आपले वडील हिरण्यकश्यप त्याग, बिभीषणानं आपला भाऊ रावण त्याग, भरतानं आपली आई कैकेयी त्याग. जेने घडे नारायणी अंतराय होता माय बाप वर्जावीत. अशा भक्तावर काही आपत्काळ आला तर त्यांचा सांभाळ करणारा परमात्मा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून माग पुढं राहून देव त्यांचा. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. मग या अशा भक्ताचा अवतार मृत्यू लोकामध्ये सत्कर्म करण्याकरता असतो. आणि असं सत्कर्म करत असताना ज्याला नरकाची वेळ जाण्याची वेळ आली काय किंवा नरकात जाण्याची भीती घातली काय, जो सत्कर्म सोडत नाही तो भक्त. अशी मूर्ख माणसं आहेत महाराज. कोरोनात माळा काढल्या लोकांनी. काय काढल्या? जगायचे असेल तर डॉक्टर म्हटले माळ काढाव्या. अरे माळ घालून मेलेलं चांगलं, पण माळ घालून जगणं म्हणजे मेल्यासारखंच येते महाराज. ते काय जगणं आहे का? जगणं आहे का? भक्त सत्कर्म करत असताना नरकाला जाण्याची वेळ आली काय किंवा नरकाला जाण्याची भीती घातली काय, की आपलं सत्कर्म सोडत नाही तो भक्त. ज्ञानेश्वर प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्धाच्या निमित्तानं या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे महाराज. संपूर्ण कुटुंब परंपरेनं परमार्थाच्या सेवेत असणारं, सेवेत रत असणारं असं कुटुंब. त्यात काकांची ही पुण्यतिथी मला सांगितलं मगाशी. त्यांच्या मातोश्रीच्याही पुण्यस्मरणाचा असाच मंडळींच्या तुमच्या मातोश्रींच्या मंडळीच्या पुण्यस्मरणाचा असाच उत्सव साजरा केला होता. असं हे पारमार्थिक कुटुंब असणारं या गावामध्ये येण्याचा माझा पहिलाच योग. ज्यांच्या मुखातून रोज तुम्ही ज्ञानेश्वरीची प्रवचन ऐकतात, महाराज आज इथं हजर आहेत. मगाशीच दादांचा परिचय मला महाराजांनी करून दिला. नावाप्रमाणे ते दादा आहेत, परिसरातले नावाप्रमाणे. तर आमच्याकडे नुसतेच दादा, जसं नाव तसे दादा, की दादा असले की कोणतीही चिंता नाही. बरोबर आहे ना? कोणतीच चिंता, असे निश्चिंत करणारे दादा आज आहेत. पुन्हा व्यासपीठ चालक आमचे महाराज इथं आहेत दोघं. ही सगळी मंडळी. पुन्हा आमचे गाणारे कुंदन महाराज, खोत महाराज, पुन्हा पलीकडे कृष्णा आहे अमोल महाराज. सगळे अमोल, कृष्णा, कुंदन, खोत, काय नाव आहेत महाराज, एकापेक्षा एक सगळी. हे अशी ह्या परिसरातली सगळी ही तुम्ही
नियमनिष्ठ मंडळी झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी समर्पण करून शेवटी महाराजांचं भजन मोठ्या प्रेमानं अट्टासानं हाताने टाळी वाजवा, मुखानं नाम घ्या, नंतर चालवून आपली सेवा भगवत चरणी समर्पण होईल. तुकाराम तुकाराम कर्मा व्हावे साय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय कर्मा व्हावे साय कर्मा व्हावे साय
नावडे जनार्दन माता विषय तो